गृहीता, तुला नमस्कार. थँक्यू. नमस्कार. तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुला माहिती आहे का, सर्व काहीमधली तू सगळ्यात लहान गेस्ट आहेस. हो 11 वर्षाची आहेस ना तू? हो, मी आणि 11 मला असं वर्षाची वाटतं भारतातली सगळ्यात लहान तू गिर्यारोहक पण आहेस. हो, भारतातली सगळ्यात लहान. आणि 8व्या वर्षी तू एव्हरेस्ट बेस कॅम्प केलास हो. आणि 90पेक्षा जास्त ट्रेक केलेत. तर हो. सगळ्यात कठीण ट्रेक कुठला वाटला तुला? तसं आता सर्वात कठीण बघितलं तर आता मी वेगळ्या वेगळ्या क्लायमेटमध्ये करते ना. आता सह्याद्रीत करते गरमीचा क्लायमेट, हिमाचलमध्ये थोडं थंडी गरमी दोन्ही, आणि आउट ऑफ इंडिया तर थंडीच थंडी. तर तसं बघायला गेलं महाराष्ट्रात सह्याद्रीत तर मला AMK करून आहे, अलंग मदन कुलन. 3 दिवसाचा म्हणजे 2.5 days 2 दिवसाचा ट्रेक येतो. तर तिथे तो माझा असा पहिला ट्रेक होता जिथे मी कॅम्पिंग करणार होती, तिथे टेंट लावून तिथे राहणं. तसा माझा पहिला ट्रेक होता आणि तो पण महाराष्ट्रात टेंट लावून कॅम्पिंग वगैरे करणं. तर तो मला कठीण गेला. तिथे मध्ये मध्ये ॲडव्हेंचर पण आहे, टेक्निकल म्हणजे क्लाइम्बिंग, रॅपलिंग, झिपलाईन. तसं तर थोडा कठीण गेला. आणि तसं बघितलं आउट ऑफ महाराष्ट्र हिमाचल साईडला तसा युनाम करून माउंट युनाम 611 मीटर्स आहे. तर तो ट्रेक मला असा कठीण गेला कारण की तो मी 2 वेळा ट्राय केला, माझ्याकडनं जमला नाही. युनाम? हां, माउंट युनाम असा ट्रेक आहे तो. मी 2 वेळा ट्राय केला, दोन्ही वेळा मी फेल झाली. पहिल्यांदा मी जेव्हा केला तेव्हा माझ्या शूजमुळे म्हणजे माझे शूज जे होते थंडी क्लायमेट, मला म्हणजे थंडीत सवय नाही आहे ना, तर थंडीमुळे ते माझे पाय जे अकडत होते सारखे. तर शूज पण एकदम थोडे टाईट झालेले. ते जास्त 2 लेअर म्हणजे एका सॉक्सनी तर काम चालत नाही. तर एक नॉर्मल सॉक्स आणि एक वूलचे वेगळे सॉक्स असतात ते. तर त्यामुळे मी केलं नाही. आणि दुसऱ्यांदा क्लायमेट चेंजमुळे ते झालं. मग सेकंड टाईम पण नाही झाला आहे. तर आत्तापर्यंत माउंट युनामचा ट्रेक करायचा बाकी आहे. आणि भारताच्या बाहेर बघितलं तर EBC एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी. त्याचं सांग ना. एव्हरेस्ट बेस 8 कॅम्पचा वर्षाची होतीस ना तेव्हा तू? हो, 7.5 8 तसं. तर तेव्हा कसं होतं, माझा तो पहिलाच असा इंटरनॅशनल ट्रेक आहे आणि स्नोचा तर पहिलाच होता. म्हणजे असं ग्लेशियर्समधनं चालणं आणि ते सगळं पहिला ट्रेक होता. आणि मी तेव्हा छोटी होती. छोटी म्हणजे 6 बोलली ना, 7.5 8. तर त्यामुळे नाही, तसं तर घाबरायला एका पॉईंटवरती झालेलं, पण नाही. तर आम्ही इथून काठमांडूला गेलो होतो. ते काठमांडूवरून आम्ही तिथे 2 दिवस ॲक्लिमटायझेशन डे होता. तिथलं फूड वगैरे ट्राय केलं, त्या हवामानात सेटल. ते सगळं झाल्यावर आम्ही सेकंड डेला तिथून निघालो रामेछापला. रोडचा प्रवास वगैरे केला, 3-4 तासाचा रोडचा प्रवास होता. तिथून मग आम्ही गेलो रामेछापला. आम्ही तिथून म्हणजे एका रनवेला गेलो होतो. त्या रनवेला आम्हाला एक प्लेननी जायचं होतं लुकलाला. त्या प्लेननी आम्ही लुकलाला जायला ज्या एका प्लेननी जाणार होतो, ती प्लेन म्हणजे असं फक्त 7-8 जणांची बसायची जागा, इतकी छोटी प्लेन होती ती. म्हणजे फक्त 7-8 जणं त्याच्यात बसून जाऊ शकतात. तर त्यामुळे ते ना खूप गर्दी होती तेव्हा. तर तिथे त्यामुळे खूप गर्दी होती. त्यामुळे ज्या प्लेनमधनं आम्ही जाणार होतो ती प्लेन झाली होती लेट. तर त्यामुळे आम्ही तिथे 1-2 तास थांबलेलो. त्यानंतर आम्ही त्या प्लेननी गेलो लुकलाला. तिथे लुकलाला म्हणजे मी 2 मिनटं घाबरलीच होती, कारण की म्हणजे माउंटेन जो होता, ज्या माउंटेनवरनं आम्ही स्टार्ट करणार होतो त्यातला म्हणजे लागलेला एक असा रोड होता, प्लेनचा रनवे. त्या माउंटेनचा एकदम कडेला होता तो रनवे जो होता. तर असं होत होतं का पडणार तर नाही ना रनवे, कारण की एकदम असं कडेला तो बनवलेला होता. भीती वाटली तुला? हो. तर त्या कडेला आम्ही उतरलो
मग तिथे आम्हाला आमचा पोर्टर भेटला. म्हणजे ज्या पोर्टरसोबत आम्ही गेलो, आमचा जो गाईड होता तो तर आम्हाला काठमांडूलाच भेटलेला, बट जो पोर्टर होता तो आम्हाला इथे लुकलाला भेटला. मग तिथून आम्ही तिथे थोडा वेळ रेस्ट केलं. त्यांनी आम्हाला दाखवलं की कुठून काय, मॅप वगैरे, आणि तिथे खाल्लं पिल्लं, नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही तिथून निघालो. तिथून आमच्या समिटसाठी आम्ही चालू केलो, चालायला सुरुवात केली आणि तिथे आम्ही एक वायरचा ब्रिज पण पार केला. तिथे म्हणजे असे खूप सारे रिव्हर्स पण आहेत ना, तर त्या रिव्हरला पार करायला वायरचे ब्रिज पण बनवलेले आहेत. तर ते जे वायरचे ब्रिज आहेत त्याच्यावरनं पार करताना ना, तिथे आता सामान, तिथे कॅम्प नसायचे ना, तिथे असायचे असे छोटे छोटे टी स्टॉल्स, टी हाऊस, तसं तिथे झोपायला जागा, बेड वगैरे तसं. तर तिथे गॅस सिलेंडर, जेवण पण ते लोकच बनवून देतात. तर गॅस सिलेंडर वगैरे, छोटं मोठं खायचं प्यायचं सामान वगैरे, ते सगळं याक्सवरनं नेतात. याक्स, डॉंकी. तर ते याक्स आणि डॉंकीसाठी काही वेगळा रोड तर नाही आहे ना, त्यांना पण त्या ब्रिजवरनं यायला लागतं. तर अगर आम्ही ब्रिजवरनं जातो आहे आणि समोरून ते आले की पळापळ व्हायची, कारण की ते उडवून जातात. ते बघत नाही की कोण आहे का काय, ते उडवून जातात. तर ते आले की लगेच पाठी पळा. एकदा तर नाही, पाठी पळा, ब्रिज संपेपर्यंत चला चला चला, नाहीतर ते उडवून जातात. गॉगल पण गेला माझा त्यामुळे एकदा. तर म्हणजे ते जायला टाईमच नव्हता आणि ते लोक आले आणि मग दुसरा गॉगल होता नाही. मग काय केलंस तू? गेला तो. तसंच खेळीस? हां, म्हणजे त्याच्या आधी अजून एक हरवलेला, तो रेस्क्यू केला. कसा रेस्क्यू केलास? अरे म्हणजे चालता चालता तो पडलेला आणि मला कळलं पण नव्हतं. येताना तो घेतला रोप असते ना ती छोटी, त्याच्याने घेतला तो. तर असं तर मी बोलत होते की ब्रिजनी पास करून तिथून जाता जाता मग आम्ही पोचलो फाकडिंगला. तो आमचा फर्स्ट होता तिथे फाकडिंगला. आणि तिथे अशी म्हणजे इतकी थंडी होती, सहनच नव्हतं होत, कारण की तो पहिल्यांदा इतक्या थंडीत गेलेली, असं इंटरनॅशनल पण पहिला, थंडी पण इतकी, कधी थंडीत ट्रेक केलेले नव्हते. तर इतकी असं होत होतं, आता जायचं का? हो. तर तिथे फाकडिंगला आम्ही थांबलो. तिथे ते लोक बोलत होते की जेवून घ्यायचं, कारण की नाही तर स्टॅमिना नाही राहत. बट जेवायचं मनच नव्हतं करत, कारण की इतक्या थंडीत जेवायचं मनच नाही करत ना. तर आम्ही जेवलोच नाही, तसंच झोपून गेलो. जेवलीच नाही तू? नाही. दिवसभर एवढी चढलेली जेवलीच नाहीस? तर झोपलो आणि सकाळी उठलो तर थंडी वाढलेली. तर आम्ही पण तिथून निघालो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.